आजची आपली दिवसाची सुरुवातच तुम्हाला न आवडणारी गोष्ट म्हणजे पार्सलने झाली होती. खूप दिवस झालं मला असं सोफा ऑर्डर करायचा होता, पण काय मुहूर्तच लागत नव्हता आणि फायनली तो सोफा आलेला आहे. म्हणजे ऑर्डर केली मगच आलाय, न ऑर्डर करता तर थोडीच येणार आहे. पण यात सगळ्यात मोठा टास्क होता ह्याच्यात हवा भरण्याचा. ते हवा भरायची जी मशीन होती त्याची वायर कमी पडत होती आणि 3 पिन पण नव्हती. त्यामुळं आईसाहेबांना ही बॅग उचलून धरायला लावली होती मी आणि मी हवा भरत होती. आणि ते हवेचं काढल्या काढल्या त्याचं बटन लगेच ऑफ करावं लागतं, नाहीतर हवा पूर्ण जाते. पूर्ण म्हणजे लगेच फास्ट जात नाही, थोडी थोडी जात होती. आता एवढं सॉफ्ट सॉफ्ट हे गादीसारखं झालं होतं, कधी एकदाच ह्याच्यावर बसते असं वाटत होतं. वाव, बसल्यावर तर काय आराम भेटला ना कमरेला, विचारूच नका. आईसाहेब घाबरून घाबरून कशा बशा बसल्या, पण आईसाहेबांना उठाय काय लवकर आलं नाही बरं का. अशी आमची सकाळ सकाळ थोडीफार कॉमेडी झाली. आता राहिला होता मागे म्हणजे नाश्ता. आईसाहेबांनी कुकरला अख्खा मसूर आणि भात पण लावला होता. तोपर्यंत अक्काला घेऊन भैया पण आला होता आणि त्याने सोबत माळवं पण आणलं होतं. मग माळवं अक्कानं ठेवायला घेतलं. इथं मस्तपैकी गरमागरम भजे तळण्यासाठी त्याचं पीठ आणि इथं आईसाहेबांनी डाळ पण शिजवून घेतली होती. आता डाळ शिजवून पुरण वाटायला मात्र मला ना अक्काकडे दिलं होतं हे काम. मग आम्ही मस्तपैकी पुरण वाटून दिलं आईसाहेबांना. तोपर्यंत आईसाहेबांनी अशी येळवण्याची आमटी फोडणी टाकली. कसं आहे, सुटलं ना तोंडाला पाणी? अहो सुटणारच. व्हिडिओ काढता काढता माझ्या एवढं सुटलं होतं तर तुमच्या तर सुटलं असणारच ना. बाकी सगळं काम झालं होतं, राहिल्या होती पुरणपोळी फक्त. आईसाहेब मला म्हणत होते असं हुंडा करून दे मला. मी 1-2दा ट्राय केलं पण मला काय ते जमलं नाही बरं का. मग आईसाहेबांनीच केलं. आईसाहेबांनी पोळ्या लाटून दिल्या आणि अक्कानं भाजून दिल्या. कणकीमध्ये थोडीशी हळद टाकली होती त्यामुळे असा कलर आला होता. आणि एवढ्या मस्त खुसखुशीत पोळ्या तर दिसत होत्या. त्यानंतर झाली होती आता होळी पेटवायचा टाईम. हिरण्यकश्यपचा पुत्र भक्त प्रल्हाद हा विष्णूचा भक्त होता. हिरण्यकश्यपला मात्र हे मान्य नव्हते. त्याने आपली बहीण होलिका हिला प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीमध्ये बसायला सांगितले होते. त्यावेळेस प्रल्हादाने मात्र विष्णूचे नाव घेतले आणि विष्णू भक्त मात्र प्रल्हाद सुरक्षित राहिला. होलिका मात्र अग्नीत जळून भस्म झाली. तेव्हापासून हा सण साजरा केला जातो. आता ही गोष्ट मात्र शाळेत सांगितली होती, जी थोडीफार मला आठवत होती ती मी तुमच्यासोबत शेअर केली. आता आपल्या घरच्या म्हशीचं मस्तपैकी सारवून घेऊन रांगोळी काढून आपल्या घरचीच ताजी ताजी फुलं तोडून ठेवली होती आणि गौऱ्या देखील आपल्या रानातल्याच आणल्या होत्या. असं तर रोज आपण बोंबलत असतोच, पण आज जरा थोडंसं स्पेशल असतं. मस्तपैकी फॅमिलीसोबत सण एन्जॉय करायला किती मजा येते ना ते मला आजच समजलंय. तुम्ही केली का नाही होळी सेलिब्रेशन? मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग मस्त आता जेवण करूया. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.